नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। एकीकडे नागपूरमध्ये सुरू असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे। यामध्ये प्रामुख्याने बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील हिंसाचारावर विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या विजयगड बंगल्यावर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील आणि अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती। या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभेचे मुख्य प्रतोद रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे। या भेटीच्या निमित्ताने विधानसभेच्या मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने आपण भेटायला आलो आहोत अशी माहिती रोहित पाटील यांनी दिली आहे। तर रोहित पाटील यांच्या पाठोपाठ अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। मतदारसंघातील कामांच्या अनुषंगाने भेटायला आलो असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे। मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एक होण्यासंदर्भामध्ये चर्चा सुरू आहे। आज रोहित पाटील आणि सलील देशमुख यांनी आज अजित पवारांची भेट घेतली। या भेटीमागे काही राजकीय कारण नाही ना, अशा चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटचे क्रेज अजूनही पाहायला मिळत आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहरातील पदाधिकारी गुलाबी रंगाचे जॅकेट घालून अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरविंद भाजीपाले हे पदाधिकाऱ्यांना घेऊन अजित पवारांच्या भेटीसाठी आले आहेत। इतकेच नाही तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना देखील गुलाबी रंगाचा जॅकेट शिवून वापरण्यासाठी दिला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओस, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।